ओके. तर आपण लास्ट ला फॉर लूप चालू केलं होतं आणि फॉर लूप मधले अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स म्हणजे बेसिक फॉर लूप ज्याच्यासाठी 3 पॅरामीटर्स असतात, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट. त्याच्यामध्ये पण ऍडिशनल अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स आपण पाहिले होते आणि अराउंड 15 असाइनमेंट्स आपल्या फॉर लूप वर झाल्यात. कालच्या सेशनच्या 5 असाइनमेंट आणि त्याच्या आधी 10 असाइनमेंट. तर ते 15 प्रोग्राम तुम्ही सगळ्यांनी केले पाहिजेत असं एक्सपेक्टेड आहे. तरी सुद्धा 7 ते 8 जणांनीच असाइनमेंट्स केल्यात. तर ज्यांनी अजून पण केल्या नाहीत तर त्यांनी करा, कारण फॉर लूप समजला तर तुम्हाला फॉर लूपचा नेक्स्ट टॉपिक जो आहे की अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स ऑफ फॉर लूप, त्याच्यामध्ये पण ब्रेक स्टेटमेंट आपण यूज केलं होतं. ब्रेक काय करते की लूप मधून बाहेर पडायचं काम करते आणि अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स मध्ये मल्टिपल त्याचे सिंटॅक्स आपण पाहिले होते की इनिशियलायझेशन लूपच्या बाहेर काढू शकतो, त्याच्यानंतर इन्क्रिमेंट जे आहे ते लूपच्या आतमध्ये टाकू शकतो, कंडिशन जे आहे ते लूपच्या आतमध्ये इफ आणि एल्सचा ब्लॉक यूज करून टाकू शकतो. असे आपण वेगवेगळे सिंटॅक्स पाहिले होते. त्याच्यामध्ये पण इनफायनाईट लूपचं पण एक्झाम्पल पाहिलं होतं की इनफायनाईट लूप जो आहे तो काय की कोलन कोलन जो टर्मिनेटच कधी होत नाही, टर्मिनेट करायचा आहे म्हणजेच त्याच्यातून काहीतरी बाहेर पडायचं आहे आपल्याला लूपच्या मधून, तर आपण काय यूज करायचो, ब्रेक नावाचं स्टेटमेंट तिथं यूज करत होतो. तर या सगळ्या असाइनमेंट्स आपल्या झाल्यात आणि हा टॉपिक जो आहे तो क्लिअर ठेवा सगळे. ओके. याचा ज्या थेरॉटिकल कन्सेप्ट आहे किंवा सिंटॅक्स आहे याचे नोट्स प्रिपेअर करा. त्याच्यानंतर काल मी एक 2-3 वेगळे सेशन्स पण तुम्हाला टाकले होते ग्रुपवर. तर त्याच्यात एक महत्वाचा कन्सेप्ट होता की हाऊ टू यूज डिबगर इन सी प्रोग्राम. तर तो पण आपण एक सेपरेट सेशन मध्ये त्याच्यावरतीच एक पूर्ण सेशन घेणार आहोत की ज्यावेळेस लूप लावतो, म्हणजे फॉर लूप असू द्या, व्हाईल लूप असू द्या किंवा कुठला पण प्रोग्राम सीचा, तर याचं जे एक्झिक्युशन असतं हे कसं वर्क होतं लाईन बाय लाईन, म्हणजे यनो ला व्हॅल्यू कशा असाइन होतात आणि यनो ची व्हॅल्यू परत चेंज कशी होत जाते जशी आपण त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट लूप मध्ये करतो. बरोबर. तर पूर्ण याचं एक्झिक्युशन जे आहे ते आपण डिबगर लावून शिकू शकतो. तर डिबगर नावाचा कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. इथं जे दिसतंय ना वरती डिबगर, स्टार्ट डिबगिंग F5, तर त्याच्यावरती आपण एक सेशन घेणार आहोत, पण तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नीट बघा. ओके. तर त्यांनी तुम्हाला काय कळेल की प्रत्येक प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो, म्हणजे जे आता आपण म्हणतो ना की लूप असा फिरवतो आपण की सुरुवात आणि एंड हे आपल्याला माहित असतं लूपमध्ये. फॉर मध्ये आपण सुरुवातीला इनिशियलायझेशन करतो, त्याच्यानंतर एंड साठी आपण एक कंडिशन लिहितो. इनिशियलायझेशन जे आहे ते फक्त ऑलवेज वन टाइम होतं, फर्स्ट टाइम. बरोबर. तर ते जे एक्झिक्युशन आहे त्या कशा स्टेप्स वर्कआउट होतात हे आपण डिबगर लावून चेक करू शकतो प्रोग्रामॅटिकली. तर एडिटर आपल्याला हा डिबगर नावाचा पण कन्सेप्ट देतो जिथं आपण तो पर्टिक्युलर टॉपिक चेक करू शकतो की कुठली व्हॅल्यू आर व्हॅल्यू त्याला असाइन झालेली आहे. ओके. फॉर लूप आपलं आतापर्यंत जे झालंय, वेगवेगळे अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स झाले, त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत आणि खूप सगळे वेगवेगळे कन्सेप्ट आपण शिकलोय. म्हणजे फॉर लूपचा सिंटॅक्स बेसिक तर शिकलोच, त्याच्या आधी लूप हा जो कन्सेप्ट का आलाय, कारण जिथे जिथे रिपिटेटिव्ह ऑपरेशन करायचे तर तिथे लूप नावाचा कन्सेप्ट जर आपण यूज केला तर ते ऑपरेशन आपण फास्ट करू शकतो. आणि लूप म्हणजे काय की परत परत तेच, परत परत तेच. बरोबर. तर तो एक्झिक्यूट करून ते पर्टिक्युलर स्टेटमेंट आपण जे प्रिंट एफ मध्ये टाकले ते आपल्याला परत परत प्रिंट करून देतो. कुठपर्यंत प्रिंट करून देतो, जोपर्यंत आपली जी कंडिशन आहे ती फॉल्स होत नाही तोपर्यंत तो आपल्याला प्रिंट करून देतो. आणि ट्रॅव्हर्स करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट ऑपरेटर सुद्धा यूज केलेला असतं. प्रत्येक इटरेशनला त्याची व्हॅल्यू चेंज होत जाते. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे, बेसिक फॉर लूप आणि बेसिक फॉर लूपचा सिंटॅक्स, त्याच्यामध्ये जे मल्टिपल टॉपिक्स आपण शिकलोय, अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स, त्याच्यानंतर ब्रेक आणि इनफायनाईट लूप. ओके. पुढच्या टॉपिकला आज आपल्याला जायचंय, व्हाईलचा सिंटॅक्स आज आपल्याला शिकायचा आहे. कोणाला काही डाऊट्स आहेत आतापर्यंत जे झालं त्याच्यात असतील तर विचारा. ओके. आणि असाइनमेंट ज्या 15 असाइनमेंट्स लूप वरती आपण दिल्यात तर त्या सगळ्यांनी करायच्यात. ओके. चालेल. आता पुढचा टॉपिक आपण घेतोय व्हाईल लूप. तर नोट्स काढत असताल तर लूप, पहिला लूप आपण शिकलोय जो ज्याचं नाव होतं फॉर लूप. फॉर लूप शिकताना स्टार्ट आणि एंड हे आपल्याला माहितीच असायला हवं, कारण इनिशियलाइज करताना आपण त्याची सुरुवात करतो. जो पहिला पॅरामीटर असतो तो काय,
स्टार्ट इनिशियलाइज होतो तो, आणि एंड म्हणजे जी कंडिशन आपण त्याच्यामध्ये लिहितो ती. ओके, तर आता मी काय करतो, एक एक्झाम्पल समजण्यासाठी बेसिक फॉर लूपचा एक्झाम्पल घेतो की 1 to 10 हा टेबल मला प्रिंट करायचा. सगळं मी काढून टाकतो. आता ह्या ज्या कमेंट्स होत्या त्या समजण्यासाठी आपण काल टाकलं होतं, तर तो पार्ट तुम्ही ऑलरेडी लिहून झालाय. बेसिक फॉर लूपचा सिंटॅक्स टू प्रिंट 1 to 10 नंबर. तर यनो जो आहे तो मला स्टार्ट करायचा आहे 1 पासून, आणि यनो चेक करायचा आहे लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे तोपर्यंत ट्रॅव्हर्स कर, आणि यनोला काय करायचंय प्लस प्लस करायचं. तुम्ही काय करणार इथं प्रिंटएफ, हा इंटिजर व्हॅल्यू आहे, प्रिंटएफ आपलं झालं इंटिजर आहे म्हणून आपण काय टाकतो %d, %d, आणि मला काय पाहिजे यनो. हे प्रिंट केलं तर मला काय भेटेल 1 to 10, कारण सुरुवात कुठून करतो मी, जरी तो इनिशियलाइज 0 ने झाला इथं, पण मी इथून काय सांगितलंय स्टार्ट करताना 1 पासून कर, एंड करताना 10 पर्यंत कर, आणि प्लस प्लस एकनी व्हॅल्यू त्याची वाढव. आता %d झाल्यानंतर मला /n पण दे, म्हणजेच न्यू लाईन दे. तर हा प्रोग्राम मी आता रन करतो. प्रिंटएफ ही राहिला. आलंय 1 to 10. 1 to 10 का आलंय हे आपलं खूपदा झालंय आता फॉर लूपचा सिंटॅक्स स्टार्ट आणि एंड. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नसायला पाहिजे, हा लूप खूप वेळा आपण शिकलोय आतापर्यंत. तर हे जे आहे याच्यामध्ये स्टार्ट आपण दिलाय 1 आणि एंड दिलाय 10, तर 1 to 10 आपल्याला आउटपुट प्रिंट झालं. आता मी काय सांगतोय, सेम आउटपुट मला व्हाईल लूपनी पाहिजे. सेम आउटपुट दुसरा लूप कुठला आहे, व्हाईल लूप. ओके, तर व्हाईल लूप जो आहे तो पण आपल्याला लूपच काम करतो, म्हणजे जे इथं नंबर आपण प्रिंट केलाय तो परत परत नंबर इटरेशन्स करायचं जे काम आहे हे व्हाईल लूपनी सुद्धा होतं. तर व्हाईल लूपचा सिंटॅक्स बघा, हा फॉर लूपचा सिंटॅक्स होता. व्हाईल लूपचा सिंटॅक्स व्हाईल, त्याच्यानंतर नंबरची कंडिशन लेस दॅन ऑर इक्वल टू, अशी कंडिशन जी तिथं होती ती तुम्ही इथं पण टाकू शकता. त्याच्यानंतर लूपच्या आतमध्ये तुम्हाला जे प्रिंटचं स्टेटमेंट पाहिजे ते तुम्ही लूपच्या आतमध्ये टाकू शकता, आणि ही कंडिशन चेक होताना त्या नंबरला जर तुम्हाला अपडेट करायचं असेल तर त्या नंबरला तुम्ही अपडेट पण करू शकता. आता हे जे आउटपुट आलं होतं 1 पासून सुरुवात कर आणि 10 पर्यंत ट्रॅव्हर्स कर, तर सेम आउटपुट जर आपल्याला व्हाईल लूपने आणायचं असेल तर सिंटॅक्स कुठला आहे, हा. आणि व्हाईल लूप कशावर काम करतो की जी कंडिशन तुम्ही त्या लूपच्या आतमध्ये लिहिली त्या कंडिशनला जर तो ट्रू झाला, म्हणजे नंबरची व्हॅल्यू जर तुमची लेस दॅन 10 असली किंवा इक्वल टू 10 असली तरच तो आत येणार आहे, नाहीतर तो आत येणार नाही. समजलं? तर व्हाईल लूप ऑलवेज एक्झिक्यूट कशावर होतो, ट्रू आणि फॉल्सच्या कंडिशन्स नुसार. ही जी कंडिशन आतमध्ये आपण लिहितो त्या कंडिशन्सला तो ऑलवेज चेक करत असतो. ओके, तर सेम आउटपुट आपलं व्हाईल लूप ने येईल. आता फॉर लूपचं आउटपुट मी कमेंट करतोय, बरोबर. आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे का आपल्याला आउटपुट जर 1 to 10 पाहिजे असेल तर आर व्हॅल्यू त्याची काय सेट झाली पाहिजे सुरुवातीला 1, यनो इक्वल टू 1, ही तुम्ही सेट करा, नाहीतर काय होईल 0 to 10 भेटेल तुम्हाला. ही जर लाईन लिहिली नाही मी 1 to 10 ची, 1 ला जर इनिशियलाइज केलं नाही तर आउटपुट आधी रन करून बघू. 0 to 10 आउटपुट आपल्याला त्या केसमध्ये भेटणार आहे. काय आलं 0 to 10. 0 का आलं तर नंबर ज्यावेळेस डिक्लेअर केला होता, डिक्लेअर करताना इनिशियलाइज पण केला, त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये व्हॅल्यू किती 10, ज्यावेळेस तो लाईन नंबर 11 ला येईल चेक करल 0 इज लेस दॅन 10, ही व्हॅल्यू, ही जर कंडिशन ट्रू झाली तर आत येईल, प्रिंट करल, 0 प्रिंट झाला पहिला, नंबर प्लस प्लस करल, प्लस प्लस पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर तो काय करतो, एकनी व्हॅल्यू वाढवतो, नंबर मध्ये 0 जो होता तो चेंज होईल, 1 बनेल यनो मध्ये, तो परत इथं जाईल चेक करल 1 इज लेस दॅन 10, आतमध्ये येईल प्रिंट एफ करल 1 आला, नंबर प्लस प्लस 1 होता तर त्याची व्हॅल्यू काय झाली 2 झाली, 2 इज लेस दॅन 10.
असं करत 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 शेवट ज्यावेळेस 9 नंतर NO प्लस प्लस होईल त्यावेळेस व्हॅल्यू किती होती इथं 10. 10 ला चेक कराल 10 इज लेस देन ऑर इक्वल टू 10 आहे का? येस. 10 पेक्षा लहान किंवा इक्वल टू आहे, बरोबर. त्याच्यामुळे ही कंडिशन ट्रू होईल. 10 आपण प्रिंट केलं. पुढच्या लाईनला आला इटरेशनला NO प्लस प्लस 10च्या पुढे गेल्यानंतर एकनी व्हॅल्यू वाढली. NO मध्ये काय गेलं 11. 11च्या इटरेशनला त्यांनी चेक केलं व्हाईल 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. 11 हा 10 पेक्षा लहान किंवा इक्वल टू 10 आहे का? तर याचा आन्सर काय? नो. म्हणजेच हा काय रिटर्न करेल? फॉल्स. आणि फॉल्स एकदा रिटर्न केला तर काय होईल? तुमची लाईन डायरेक्ट रिटर्न 0 या स्टेटमेंटला एक्झिक्यूट करा, लूपच्या बाहेर पडेल. समजलंय? त्याच्यामुळे आउटपुट काय आलंय 0 to 10. आता हेच आउटपुट जर तुम्हाला 1 पासून स्टार्ट करायचंय तर तुमचं जे इनिशियलायझेशन तुम्ही सुरुवातीला केलं होतं व्हाईल लूपच्या वरती, तर तिथे तुम्हाला काय करायला लागेल? NO इक्वल टू 1. हा प्रोग्राम समजलाय सगळ्यांना? फॉर लूप आणि व्हाईल लूपचं सिंटॅक्टिकली डिफरन्स बघा. फॉर लूप कसा असतो, व्हाईल लूप कसा असतो. दोन्ही मध्ये पण सेम आउटपुट आलंय, दोन्ही पण सेम काम करतात, दोन्ही पण लूपच काम करतात, म्हणजे इटरेशन एक्झिक्यूट करायचं काम करताय लूपमध्ये. फक्त सिंटॅक्टिकली डिफरन्स आहे. फॉर मध्ये स्टार्ट एंड दोन्ही पण माहित असायला लागतं, व्हाईल मध्ये एंड माहित असायला लागतो फक्त, बरोबर. स्टार्ट जो आहे तो लूपच्या बाहेर असतो. फॉर मध्ये स्टार्ट जो आहे तो लूपच्या आतमध्ये पहिलंच पॅरामीटर इनिशियलाइज आपण करतो. तर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये पण येईल, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फॉर अँड व्हाईल. तर सिंटॅक्टिकल डिफरन्स तर आहेच. फॉर साठी इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट हे तिन्ही पण फॉरच्या 3 पॅरामीटर्स मध्ये आपल्याला द्यायला लागतात. तसं व्हाईल मध्ये एकच पॅरामीटर आहे, ते कशावर काम करतं? तुमची कंडिशन ट्रू होती की फॉल्स होती याच्यावर. ओके. तर व्हाईलला म्हणजे प्रोग्रामॅटिकली सुद्धा तुम्हाला जिथं जिथं यूज केसेस येतात, जिथं तुम्हाला स्टार्ट पण माहिती एंड पण माहिती, तिथं तुम्ही कुठला लूप यूज करणार? फॉर लूप. जिथं तुम्हाला फक्त एंडच माहिती, एंड कुठं करायचंय, तिथं तुम्ही काय यूज करणार? व्हाईल. समजलंय? तर 1 ते 10 हे हा जो टेबल होता हा पण काय प्रिंट केला? इथं प्रिंट केला आणि तो असा प्रिंट केलेला आहे, बरोबर. दोन्ही पण आपण फॉर आणि व्हाईल या दोन्ही पण लूप यूज करून हे आउटपुट आणले. तर हा कोड लिहून घ्या. व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल ऑफ व्हाईल लूप. 1 मिनिट मी थांबतो आणि क्वेश्चन्स असतील तर विचारा सुद्धा. याच्यामध्ये सिंटॅक्टिकली क्वेश्चन असतील तरी विचारा किंवा काही अननोन असतील तरी विचारा. ओके. तर ज्या ज्या असाइनमेंट आपण फॉरनी केल्यात त्या सगळ्या असाइनमेंट व्हाईलनी करणं शक्य आहे. जसं 1 चा टेबल प्रिंट केलाय तसं तुम्ही 2 चा पण टेबल प्रिंट करू शकता, तसं 5 चा पण टेबल प्रिंट करू शकता. आपण 1-2 एक्झाम्पल त्याचे घेऊ पण हा बेसिक सिंटॅक्स काय? इन्क्रीमेंट, कंडिशन आणि इनिशियलायझेशन हे 3 जे पॅरामीटर्स असतात हे व्हाईल लूप मध्ये कसे काम करतात हे कळालंय? याच्यात क्वेश्चन असतील तर विचार. लिहून झालं की कन्फर्म करा फक्त. ओके. 1-2 क्वेश्चन आलेत की आर व्हॅल्यू म्हणजे काय? क्वेश्चन आला आर व्हॅल्यू म्हणजे काय? तर आर व्हॅल्यू आणि एल व्हॅल्यू हे आपण पहिल्या सेशन्स मध्येच बघितलं, तुम्ही माइट बी स्किप केला असेल सेशन, परत रेकॉर्डिंग बघा. तर व्हॅल्यू, आर व्हॅल्यू आणि एल व्हॅल्यू याचा डिफरन्स काय आहे की ज्यावेळेस आपण ही अशी इनिशियलायझेशन करतो लाईन नंबर 5 ला, तर त्यावेळेस आपण जी व्हॅल्यू त्याला देतो, फॉर एक्झाम्पल इथं 0 दिलंय, तर NO ह्या व्हेरिएबल आर व्हॅल्यू काय असाइन झाली? 0. आणि त्याला एल व्हॅल्यू पण असते म्हणजे लोकेशन असतं, म्हणजेच ऍड्रेस. तर ऍड्रेस आपण %p करून ऍक्सेस पण करू शकतो. तर ऍड्रेसला काय म्हणायचंय? एल व्हॅल्यू. आणि ऍक्च्युअल व्हॅल्यूला काय म्हणायचंय? आर व्हॅल्यू, रिअल व्हॅल्यू. नावामध्येच आहे, आर म्हणजे रिअल व्हॅल्यू, एल म्हणजे लोकेशन. लोकेशन नथिंग बट ऍड्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल.
आर व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल तर % डी ने आपण ऍक्सेस करतो जर इंटिजर असेल तर. जर ऍड्रेस ऍक्सेस करायचा आहे तर %p ने करतो. तर सुरुवातीचे सेशन्स परत परत बघा. हे बेसिक होतं. म्हणजे जे सुरुवातीचे 10 सेशन होते ना ते खूप इम्पॉर्टंट आहे खूप. जर तुम्ही सुरुवातीचे 10 सेशन नीट नाही केले आणि बाकीचे सगळे सेशन केले तरी पण तुम्हाला ते समजणार नाही लवकर. पण सुरुवातीचे 10 सेशन जे होतात ते खूप इम्पॉर्टंट असतं. हे फक्त सी लँग्वेजच नाही, प्रत्येक लँग्वेज, प्रत्येक सब्जेक्ट जे सुरुवात असते ना ती खूप इम्पॉर्टंट असते. तो तुमचा पाया भक्कम करायचं काम करत असतो. ओके. तर आर व्हॅल्यू आणि एल व्हॅल्यू आय होप तुम्हाला समजला असेल डिफरन्स. हा शॉर्ट मध्ये आपण घेतलाय, डिटेलमध्ये आपण त्या सेशन्स मध्ये ते ऑलरेडी घेतलंय. तर आर व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू, रिअल व्हॅल्यू, एल व्हॅल्यू म्हणजे लोकेशन. ओके. तर हा प्रोग्राम लिहून घ्या, व्हाईल लूपचा सिंटॅक्स टू प्रिंट 1 to 10 व्हॅल्यू. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आलाय, n+2 केल्यावर काय आउटपुट येईल. करू शकतो आपण n+2 करण्यापेक्षा n = n+2 करा. n = n+2. तर याच्यामध्ये आउटपुट बघा, याच्यामध्ये काय आउटपुट येईल, काय वाटतंय तुम्हाला. पहिल्या प्रोग्राम मध्ये काय व्हायचं की no = no+1 होता किंवा no++ होता. ते इंटरनली no+1 असंच एक्झिक्यूट होऊन जातं, जे आपण पोस्ट इन्क्रीमेंट आणि प्री इन्क्रीमेंट ऑपरेटर्स मध्ये पाहिलं. ज्यावेळेस आपण ऑपरेटर शिकत होतो, युनरी ऑपरेटर नावाचा कन्सेप्ट. त्याच्यामध्ये प्लस केलं तर 1 नी व्हॅल्यू वाढत होती. इथं मी no+2 करतोय, 2 नी व्हॅल्यू वाढवतो. याचा आउटपुट काय येईल. सुरुवात कुठून केली, 1 पासून. याचा आउटपुट काय येईल, कोण सांगते. ट्राय आउट करा, म्हणजे चुकलं तरी चालेल. वन 3 5 7 9. बरोबर. बाकीच्यांनी पण ट्राय आउट करा. हाच प्रोग्राम कसला आहे माहितीये, इव्हन आणि ऑड नंबरचा. आणि इव्हन ऑड नंबर याच लॉजिकनी नाही, वेगळ्या लॉजिकनी पण तुम्ही प्रिंट करू शकता. तर ह्या प्रोग्रामला नाव द्या टू प्रिंट ऑड नंबर्स टिल 10. इथं 10च्या ऐवजी तुम्ही 100 पण करू शकता, तोपर्यंत तो प्रिंट करा. जोपर्यंत तुम्हाला कंडिशन लावायची तोपर्यंत प्रिंट करा. पण कुठले नंबर्स, ऑड नंबर्स. ऑड म्हणजे कुठले असतात, 1 3 5 7 9 11 13, 2-2च्या गॅप. इव्हन नंबर कुठले असतात, 2 4 6 8. कळाले. तर हा प्रोग्राम आता कंपाईल करू. तर याला नाव द्या वरती सगळ्यात आधी की हा प्रोग्राम कुठला आहे, टू प्रिंट ऑड नंबर्स टिल 10. आलंय 1 3 5 7 9. आणि कसं एक्झिक्यूट झालंय, सगळ्यात आधी 1 ने आपण सुरुवात केली होती. इथं आला तो चेक करल की no प्रिंट झालं. ही कंडिशन ट्रू असल्यामुळे तो आत येईल. no प्रिंट झाला म्हणजे 1 प्रिंट झाला. मग तो चेक करल 1 = 1, no = 1+2. no ची व्हॅल्यू सुरुवातीला 1 होती, आता +2 म्हणजेच no ची व्हॅल्यू 3 झाली. परत वर जाईल 3 is less than 10. यस ट्रू आहे. प्रिंट करल तो 3 ला. त्याच्यानंतर त्याच्यामुळे 1 नंतर 3 आलाय. परत no ची व्हॅल्यू तो काय करेल, no = 3+2 म्हणजेच 5. परत वर जाईल while 5 is less than 10, प्रिंट करल 5 प्रिंट झाला. खालच्या लाईनला एक्झिक्यूट करल no = 5+2 म्हणजे 7. वरती जाईल 7 is less than 10. यस ट्रू आहे. प्रिंट 7 प्रिंट झाला. परत no = 7+2. 7 मध्ये 2 ऍड झाले की येतात 9. 9 is less than 10. यस ट्रू आहे. प्रिंट करल 9, प्रिंट झाला. पुढच्या लाईनला आला, चेक करल no = no+2 म्हणजेच 11. no ची व्हॅल्यू आता 11 झाली. कंडिशनला जाईल, चेक करल while 11 is less than 10. ही कंडिशन काय होणार आहे आता इथं, फॉल्स. 11 हा 10 पेक्षा लहान नाहीये, फॉल्स होईल कंडिशन. मग तो लगेच रिटर्न लाईन म्हणजे लूपच्या बाहेर पडेल. म्हणून इथं 9 पर्यंत चालय आउटपुट. हेच मला 20 पर्यंत जर प्रिंट करायचे सगळे ऑड नंबर्स, मी फक्त एकाच ठिकाणी चेंज केला, कंडिशन अपडेट केली, 20 पर्यंतचे सगळे नंबर्स मला आले.
ओके, तर व्हाईल लूपचा हा कुठला एक्झाम्पल होता? टू प्रिंट ऑड नंबर्स. हा पण लिहून घ्या, प्रोग्रामला वरती नाव टाका, टू प्रिंट ऑड नंबर्स युजिंग व्हाईल लूप. प्रोग्राम लिहून झाला असेल तर कन्फर्म करा. याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ. एनओ इज इक्वल टू एनओ प्लस 2 च्या जागेवर प्लस प्लस एनओ केलं तर येईल का? एनओ इक्वल टू एनओ प्लस 2 च्या जागेवर एनओ प्लस प्लस केलं तर येईल का? प्लस एरर मध्ये येणार नाही, एरर येणार नाही, आउटपुट बरोबर नाही येणार. एनओ प्लस प्लस काय करतोय? एकनी इन्क्रीमेंट करतोय, तर एकनी जी इन्क्रीमेंट झाली ती व्हॅल्यू तुला इथं असाइन होईल, पण आउटपुट जे दोन्ही इन्क्रीमेंट करायचे ते तिथं होणार नाही, एक एकनीच इन्क्रीज होईल. एनओ प्लस प्लस हे काय युनरी ऑपरेटरवर काम करते, बरोबर. आणि एनओ प्लस प्लस इंटरनली कसा रिझॉल्व्ह होतो? एनओ प्लस 1 एकनीच व्हॅल्यू वाढवतो. याच्यामध्ये मग प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट याचे एक्झाम्पल्स आपण पाहिले होते. पोस्ट इन्क्रीमेंट म्हणजे काय असतं? आधी यूज कर नंतर वाढव. प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय? आधी वाढव नंतर यूज कर, बरोबर. तर त्याच्यानुसार त्याच्या व्हॅल्यू असाइन होतात त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये, पण एकनीच इथं इन्क्रीमेंट होणार. एनओ प्लस प्लस जर इथं तू यूज केलं तर एकनीच इथं इन्क्रीमेंट होईल, दोन्ही होणार नाही. दोन्ही होण्यासाठी तुला हे स्टेटमेंट लिहायला लागणार, एनओ इक्वल टू एनओ प्लस 2. एरर येणार नाहीये, तू हे बघ करून बघू आपण. एनओ प्लस प्लस जर केलं तर काय होईल? एरर येणार नाही, प्रोग्राम रन होतोय. ओके, प्रोग्राम रन होत नाही, पण तो इनफायनाइट लूप मध्ये जातोय प्लस प्लस म्हटल्यानंतर, कारण एनओची व्हॅल्यू दरवेळेस एकच राहते इथं. ह्या एक्झिक्युशन मध्ये काय होतंय समजलंय? दरवेळेस एनओची व्हॅल्यू 1च राहते, तो त्याला अपडेट करत नाही. कारण पोस्ट इन्क्रीमेंटचं मिनिंग काय आहे? की आधी यूज कर नंतर इन्क्रीज कर. त्याच्यामुळे काय होतंय की एनओ आतमध्ये आला, एनओ इक्वल टू 1, हा खूप इंटरेस्टिंग भारी प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे बघा. एनओ इक्वल टू 1 आहे, व्हाईलची कंडिशन चेक होईल, 1 इज लेस दॅन 20, म्हणजेच 1 हा 20 पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू झाली, प्रिंटएफ ला आला एनओ, इथं 1 प्रिंट झाला. आता लाईन नंबर 13 ला आला, तर आपला जो कोर कन्सेप्ट होता की पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर, याच्यामध्ये आपण काय म्हणायचो? आधी यूज कर नंतर इन्क्रीमेंट कर. तर ह्या एनओ मध्ये काय असाइन होतंय रे? या केसमध्ये लेफ्ट साइडचं जे ऑपरेंड आहे त्याच्यामध्ये काय असाइन होतंय? एनओ इक्वल टू काय होतंय? 1च त्याच्यामध्ये असाइन होतं, कारण एनओ प्लस प्लस म्हणताना आपलं पोस्ट इन्क्रीमेंट असल्यामुळे काय म्हणतंय की आधी यूज कर एनओची व्हॅल्यू काय? 1, आधी यूज कर, एनओ मध्ये असाइन होतोय 1, आणि नंतर तो प्लस प्लस करायला जातो. त्याच्यामुळे 1 ची व्हॅल्यू कधी चेंज होतच नाही. ते जर करायचं असेल तर इथं वेगळा व्हेरिएबल्स घ्यायला लागेल. कसं ते बघा. जर हा व्हेरिएबल इनफायनाइट लूपच्या बाहेर जर तुम्हाला प्रिंट करायचा असेल तर एक मी आणखी एक टेम्पररी व्हेरिएबल घेतो, एंट टेम्प इक्वल टू 0, आणि टेम्प मध्ये काय करू? टेम्प मध्ये एनओ प्लस प्लस करू, आणि कंडिशन काय करू इथं? टेम्प प्लस प्लस. जर इथं वेगळा व्हेरिएबल घेतला तर आउटपुट बघा काय आहे. कळलंय? वेगळा व्हेरिएबल घेतल्यानंतर काय झालं? आउटपुट मध्ये बरोबर आउटपुट आला आपल्याला, जे एक्सपेक्टेड होतं ते. पण पहिल्या केसमध्ये काय झालं की ज्यावेळेस आपण सेम व्हेरिएबल घ्यायचो त्याच्यामध्ये 1च व्हॅल्यू राहत होती, कारण पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर असल्यामुळं आधीची जी व्हॅल्यू होती ती
लेफ्ट ऑपरँडला काय व्हायची, असाइन व्हायची. दरवेळेस 1च असाइन होत होतं त्याच्यामध्ये, त्याची व्हॅल्यू कधी अपडेटच होत नव्हती. आणि प्रत्येक वेळेस तो कंडिशन चेक करायला जायचं 1 इज लेस दॅन 20, 1 इज लेस दॅन 20, 1 इज लेस दॅन 20. त्याच्यामुळे तो इनफायनाईट लूप मध्ये फिरत गेला. ही कंडिशन कधी फॉल्स झालीच नाही, त्याच्यामुळं दरवेळेस 1 प्रिंट होत होतं. कळालं? तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक टेम्पररी व्हेरिएबल घेतला. ह्या केसमध्ये काय होतंय की सुरुवातीला तो काय करल, 1 पासून चालू करल, त्याच्यानंतर NO ची व्हॅल्यू त्यांनी पोस्ट इन्क्रिमेंट नुसार अपडेट केली आणि ती प्रत्येक इटरेशनला त्याच्यामध्ये 1+1+1+ म्हणत असाइन होत. कळालं? तर इथं NO प्रिंट केलाय त्याच्यामुळे तो 21 ला आलाय. जर 20 पर्यंतच पाहिजे तर इथं व्हेरिएबल टेम घ्या. तर तुम्हाला ह्याचं आउटपुट जर पाहिलं तर तो 1 ते 20 असं प्रिंट करून देईल. 0 to 20. समजले? हा प्रोग्राम समजलाय सगळ्यांना? आणि याच्यामध्ये महत्वाचं लर्निंग करण्यासारखा कुठला टॉपिक होता माहितीये का? ज्यावेळेस सेमच व्हेरिएबल आपण इथं असाइनमेंट करत होतो, म्हणजे टेम्प न घेता मी इथं त्याला NO म्हणत होतो. तर पोस्ट इन्क्रिमेंट केल्यामुळे काय व्हायचं की तो NO ची व्हॅल्यू जी आधी होती सुरुवातीला तीच तो परत परत घेत होता. त्याच्यामुळे काय व्हायचं की दरवेळेस आपल्याला तेच आउटपुट भेटायचं आणि हा कधी टर्मिनेटच होत नव्हता. तर याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलंय, टेम्प नावाचा व्हेरिएबल घेतला आणि टेम्प मध्ये आपल्याला आउटपुट एक्सपेक्टेड भेटलं. पण जे मी सांगितलं की NO प्लस प्लस केल्यावर तो इंटरनली रिझॉल्व्ह कसा होतोय, 1नेच तो प्लस करणार. कळालंय? तो 2नी प्लस करणार नाही. तर त्याच्यासाठी तो सॉल्व्ह करण्यासाठी तुला ऑलवेज NO+2 असं तिथं घ्यायला लागेल. कारण आपल्याला काय प्रिंट करायचं होतं, ऑड व्हॅल्यूज. कळालं? आपला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट होता तो काय होता, ऑड व्हॅल्यूज. ओकेच? याच्यात क्लिअर आहे सगळ्यांना? आउटपुट कसे आले, त्याच्यानंतर इनफायनाईट लूप मध्ये का गेला तो आणि पोस्ट इन्क्रिमेंट मध्ये कसं आउटपुट आलं. आता रिव्हर्स परत येतोय. 1 to 9 हे प्रिंट झाला प्रोग्राम. हा कुठला आहे, प्रोग्राम ऑफ ऑड नंबर्स. आता याच्यामध्ये मला इवन नंबर पाहिजे, म्हणजे सुरुवात झाली पाहिजे 2 पासनं आणि एंड झाला पाहिजे 10 ला. तर कुठं चेंज होईल? पुढचा प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगताय, बाय युजिंग व्हाईल लूप राईट अ प्रोग्राम टू प्रिंट इवन नंबर्स टिल 10. 10 पर्यंतचे सगळे इवन नंबर्स मला प्रिंट करायचे बाय युजिंग व्हाईल लूप. तर याच प्रोग्राम मध्ये कुठं चेंज होईल? सांगताय कोणी आन्सर? NO इज इक्वल टू 2 इनिशियलाइज करायचं पहिले. NO इक्वल टू 2 इनिशियलाइज करायचा, त्याच्यानंतर पुढं बरोबर आहे आन्सर. बाकीच्यांना काय वाटतंय? जर 2 पासून आपल्याला सुरुवात करायची तर इनिशियलाइज आपल्याला 2 पासून करायला लागेल आणि प्रत्येक इटरेशनला 2-2 ने वाढवायचे. तर आता बघा इथं मी 2 करतोय फक्त. तर सुरुवातीला काय होतं, 1 होता, त्याच्यामुळे 1 भेटत होता. इथं 1+2 करत होता तो 3 व्हायचा, परत 3+2 केलं की 5 व्हायचा, असं आपल्याला इथं ऑड नंबर भेट. आता मला इवन नंबर पाहिजेत. आले 2, 4, 6, 8, 10. कळालं? आणि याच्यामध्ये इवन नंबर एकदा परत चेक करा. 0 आय डोंट नो 0 इवन नंबर मध्ये आहे का? 0 जरी असेल तरी मग इथं फक्त 0 होईल. 0 पासून मग सुरुवात होईल. एकदा इवन नंबरची डेफिनेशन पण बघा, 0 पासून होती की 2 पासून होती. पण चेंज 1 लाईनचा चेंज आहे. इनिशियलायझेशन मध्ये सेम प्रोग्राम, फक्त एका ठिकाणी मी चेंज केला, काहीच वेगळं केलेलं नाही. आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते इथं भेटलं. कळालं? याच्यामध्ये डाऊट आहे का कोणाला? असतील तर विचार. तर व्हाईल लूप मध्ये आपण 3 वेगळे वेगळे एक्झाम्पल पाहिले.
कुठलं एक्झाम्पल पहिलं तर 1 to 10 नंबर्स प्रिंट करायचं. दुसरं एक्झाम्पल पाहिलं टू प्रिंट ऑल ऑड नंबर्स टिल 10. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघितलं टू प्रिंट ऑल इवन नंबर्स टिल 10. फक्त 10 पर्यंतच केलं पाहिजे का असं काय नाही. इथं तुम्ही एकदा तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग आलं की तो नंबर तुम्ही इन्क्रीमेंट करून पण बघू शकता. पण हे समजण्यासाठी ऑल कोर कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे. इनिशियलायझेशन म्हणजे काय, लूप म्हणजे काय, लूपच्या आतमधली कंडिशन म्हणजे काय, ती ट्रू फॉल्स आल्यानंतर कसा लूप फिरतो, प्रिंटफ कसं प्रिंट करायचं, इंटिजर म्हणून %d घेतलाय, /n हा न्यू लाईन साठी घेतला. प्रत्येक लाईन बाय लाईन मध्ये एक न्यू टॉपिक शिकण्यासारखा असतो. आणि ऑपरेटर हे आपलं कन्सेप्ट, त्याच्यासाठी आपण ऑपरेटर आधी घेतले. लूप शिकायच्या आधी आपण ऑपरेटर घेतले. इनिशियलायझेशन कसं काम करतं, ऑपरेटर कसं, ऑपरेटर मध्ये युनरी ऑपरेटर, बायनरी ऑपरेटर्स, ऍडिशन, सबट्रॅक्शन, ते ऑपरेटर्स, अरिथमॅटिक ऑपरेटर्स कसे काम करतात, त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटर्स, हे सगळे एक्झाम्पल आहेत. एकाच एक्झाम्पल मध्ये मल्टिपल टॉपिक्स याच्यामध्ये आहेत. हा रिलेशनल ऑपरेटर लेस दॅन ऑर इक्वल टू. कळलं? तर हे एक्झाम्पल होतं व्हाईल लूपचं, टू प्रिंट ऑल इवन नंबर्स. हे पण लिहून घ्या. मी एक 2 मिनिटं ब्रेक घेतो. याच्यात आहे का डाऊट्स कोणाला? जायचं पुढं? हो. जे 15 क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेत आणि आज 2 ऍडिशनल क्वेश्चन त्याच्यात ऍड केले की ऍडिशन नाही, टू प्रिंट इवन नंबर्स, टू प्रिंट ऑड नंबर्स. ओके. पण बाकीचे जे 15 क्वेश्चन होते ते तुम्ही व्हाईल लूप लावून पण इम्प्लिमेंट करू शकता. ओके. तर जे फॉर साठी होतं ते सगळं व्हाईल साठी करायचं. म्हणजे एकदा बेसिक व्हाईल लूपचं तुम्हाला एक इव्हॅल्युएशन कळालं की सिंटॅक्स कसा आहे आणि प्रोग्राम कसा रन होतोय, आउटपुट कसं प्रिंट होतं, त्याच्यानंतर या सगळ्या असाइनमेंट्स व्हाईल मध्ये पण करायचे. ओके. आता पुढचं लूप आपण बघतोय डू व्हाईल. व्हाईल लूप आता मी काय करतोय, व्हाईल लूपचा कोड बेस जो आहे तो तुमचा लिहून झालाय. तर मी आता व्हाईल लूपचं सिंटॅक्स काढतो. मला सेम आउटपुट आता काय करायचं, डू व्हाईलने एक्झिक्यूट करायचं. तर डू व्हाईल हा लूपचा तिसरा टाईप. आतापर्यंत आपले 2 झाले, फॉर त्याच्यानंतर व्हाईल. तर फॉर लूप मध्ये ऑलवेज तुम्हाला स्टार्ट कुठून करायचंय, एंड कुठं करायचंय हे माहित पाहिजे. त्याच्यात 3 पॅरामीटर असतात फॉर मध्ये, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट. व्हाईल लूप मध्ये एकच पॅरामीटर असतं, ते म्हणजे कुठलं, कंडिशन. कंडिशन जर ट्रू झाली तर तो आत येतो, कंडिशन फॉल झाली तर तो बाहेरच जातो. ओके. तर व्हाईल लूप मध्ये तुम्हाला शेवट माहित पाहिजे, म्हणजे कंडिशन कुठे लावायची हे माहित पाहिजे. लूप कुठला घ्यायचा, म्हणजे इटरेशन आपल्याला ज्यावेळेस करायचं त्यावेळेस विचार करायचा की आपल्याकडे कुठल्या व्हॅल्यू आहेत, आपल्याकडे स्टार्ट पण आहे का, आपल्याकडे एंड पण आहे का. तर मग त्या केसमध्ये तुम्ही फॉर लूप प्रेफर करायचं. जर तुमच्याकडे फक्त कंडिशन आहे, स्टार्ट तुम्हाला शक्यतो माहित नाही, त्या केसमध्ये काय करायचं, व्हाईल लूप प्रेफर करायचं. पण दोघं पण सेम काम करतात. जिथं जिथं इटरेशन युज होतं तिथं लूप युज होतो, म्हणजे दोघांनी पण तुम्ही सेम आउटपुट आणू शकता. कळालं? इटरेटिव्ह ऑपरेशन्स किंवा रिपिटेटिव्ह ऑपरेशन जिथे आहेत तिथं तुम्ही फॉर लूप किंवा व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप सुद्धा यूज करू शकता. आता याच्यामध्ये पुढचं सिंटॅक्स आपण शिकतोय डू व्हाईल. तिसरा लूपचा प्रकार डू व्हाईल. तर नोट्स मध्ये काढून घ्या डू व्हाईल. तर डू व्हाईल
जो लूप आहे हा सिमिलर टू व्हाईल लूप आहे. डू व्हाईल लूप जो आहे तो सिमिलर टू व्हाईल लूप आहे. फक्त याच्यामध्ये एकच कंडिशन आहे की याच्यामध्ये ऑलवेज एकदा तो लूप एक्झिक्यूट होतोच. ऑलवेज एकदा डू व्हाईल लूप एक्झिक्यूट होतोच, कारण याच्यामध्ये कंडिशन जी आहे ही खाली चेक केली जाते. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो व्हाईलचा आधी, त्याच्यावरून तुम्हाला डू व्हाईल समजेल. व्हाईल लेस दॅन 10 आणि printf %d याच्यामध्ये प्लस प्लस. ओके, आपण काय केलंय वरती, काय केलंय व्हाईलचं एक्झाम्पल लिहिलंय. बाकीचा कोड मी कमेंट करतो थोडा वेळ. प्रोग्राम रन केला तो 0 to 9 प्रिंट झालाय. का प्रिंट झालाय तर 0 पासून त्याची सुरुवात झाली आणि शेवट कुठपर्यंत झालाय लेस दॅन 10 पर्यंत. त्याच्यामुळे आपल्याला आउटपुट आलंय 0 to 9. ओके, तर सेम जे आहे ते तुम्ही डू व्हाईल मध्ये इम्प्लिमेंट करू शकता. तर याच्यामध्ये सिंटॅक्स बघा कसा येतो. डू, त्याच्यानंतर ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट, आणि जी कंडिशन असते ना व्हाईल, तर ती तुम्ही काय करता शेवट लिहिता इज लेस दॅन 10. ओके, त्याच्यानंतर जे प्रिंटफ स्टेटमेंट म्हणजे व्हाईल लूपच्या आतमध्ये जे लिहिलं होतं ते तुम्ही काय करू शकता डूच्या आतमध्ये लिहू शकता. कळालंय? याच्यामधलं पण आउटपुट सेम येणार आहे. तो काय करेल, डूच्या आतमध्ये येईल, प्रिंट करेल, त्याच्यानंतर कंडिशन चेक करा, नंबर इज लेस दॅन 10, त्याच्यानंतर इथं येईल, परत प्लस प्लस करा. असं करत करत तो कुठं कंडिशन जिथपर्यंत फॉल्स होत नाही तिथपर्यंत तो प्रिंट करायचं काम करणार. तर डू व्हाईल लूप जो आहे हा सिमिलर टू व्हाईल लूप आहे. आउटपुट याच्यामध्ये पण सेम येणार आहे, पण सेम येताना याच्यामध्ये एक सिंटॅक्टिकल म्हणण्यापेक्षा कन्सेप्च्युअल डिफरन्स आहे. कन्सेप्च्युअल काय, सिंटॅक्स तर आहेच. व्हाईल लूप मध्ये काय होतं की व्हाईल वरती होता आणि आतमध्ये लूप होत. याच्यामध्ये डू आहे, त्याच्यानंतर स्टेटमेंट्स तुम्हाला जे रिपीट करायचे ते, आणि कंडिशन जी आहे ही आपण डू लूपच्या नंतर म्हणजेच व्हाईल शेवटची जी लाईन आहे त्या लूपमध्ये त्याच्यामध्ये लिहितो. आता आउटपुट जर मी प्रिंट केलं, वरचा जो कोड बेस आहे व्हाईलचा तो मी काय करतो कमेंट करतो. त्याच्यामध्ये मी 0 to 9 हे नंबर्स प्रिंट केले होते. आता डू व्हाईल लूपचा जो कोड आहे तो मी एक्झिक्यूट करतो. कळालंय? याच्यामध्ये सुद्धा बघा आउटपुट सेम आलंय. का सेम आलं तर सुरुवातीला ची व्हॅल्यू किती आहे, आर व्हॅल्यू 0, 0 साठी तो आता आला, डू चेक केलं, प्रिंटफ 0 प्रिंट केला, प्लस प्लस, ची व्हॅल्यू किती झाली 1 चेक झाली, व्हाईल 1 इज लेस दॅन 10, कंडिशन ट्रू आहे तर परत आतमधल्या स्टेटमेंटला त्याने एक्झिक्यूट करायला चालू केलं. 1 ला प्लस प्लस केलं, 2 झाली व्हॅल्यू, कंडिशन चेक केली, 2 इज लेस दॅन 10, येस कंडिशन ट्रू आहे, परत वरती गेला. असं करत करत ज्यावेळेस त्याची व्हॅल्यू 10 झाली, 10च्या वेळेस त्याने चेक केली, 10 इज लेस दॅन 10 नाही, फॉल्स आहे, तर तो काय झाला बाहेर झाला आणि लूप मधून बाहेर पडला. पण आउटपुट बघा सेम आलंय. जे व्हाईलने करता आलं तेच मला डू व्हाईलने करता आलं, आणि तेच मी फॉर लूपने सुद्धा केलं होतं. तिघं पण मला सेम आउटपुट आणून देऊ शकतात, फक्त सिंटॅक्स वेगळा आहे आणि कन्सेप्ट त्याचा वेगळा आहे. बरोबर? कळालंय? फॉर, त्याच्यानंतर व्हाईल आणि त्याच्यानंतर डू व्हाईल. आता याच्यामध्ये एक भारी डिफरन्स आहे बघा. ची व्हॅल्यू किती रे? ची व्हॅल्यू सुरुवातीला किती, कोण सांगतोय? हा प्रोग्राम लिहिलाय ना सगळ्यांनी. ची व्हॅल्यू सुरुवातीला मी इनिशियलाइज किती केलेली आहे, 0. बरोबर? तर याच्यामध्ये जर मी कंडिशन लिहिली 0 इज लेस दॅन 0, आता आउटपुट काय येईल? आता आउटपुट काय आलं पाहिजे? 0 इज लेस दॅन 0. तर मी सांगतो, लक्ष द्या नीट. तर डू व्हाईल मध्ये काय होतं की तुमची कंडिशन फर्स्ट टाइम फॉल्स जरी असली
तरी पण तो प्रिंट होतो, कारण जी कंडिशन चेक करायचं काम आहे हे कधी होतं, प्रिंटएफ स्टेटमेंट ऍटलिस्ट वन टाइम एक्झिक्यूट झाल्यावरच. प्रिंटएफ स्टेटमेंट ऍटलिस्ट वन टाइम एक्झिक्यूट झालं तरच कंडिशन तुमची चेक होते, तोपर्यंत कंडिशन चेक होत नाही. तर ह्या केसमध्ये बघा, जरी तुमची कंडिशन अशी आहे झिरो इज लेस यनो इज लेस दॅन 0, कारण यनोची व्हॅल्यू सुरुवातीला 0 आहे, ही कंडिशन जर आपण लावली तर ही कंडिशन आपल्याला दिसती, कंडिशन फॉल्स होणार आहे, तरी सुद्धा इथं आउटपुट प्रिंट होत आहे. का प्रिंट होत आहे की डू व्हाईल लूप काय करतो, ऍटलिस्ट एकदा तुमचा लूप एक्झिक्यूट करतो म्हणजे करतोच. कळालंय डिफरन्स? काय कळालाय? तर व्हाईल लूप जर हे स्टेटमेंट, आता मी काय करतो, याच्यात 0 आउटपुट आलंय म्हणजे एकदा तो एक्झिक्यूट झाला, यनोची व्हॅल्यू सुरुवातीला 0 होती, त्याने डू मध्ये आला, प्रिंट एफ केलं, 0 प्रिंट केलं, यनो प्लस प्लस मांडला, यनोची व्हॅल्यू 1 झाली, चेक केली, व्हाईल 1 इज लेस दॅन 0 नाहीये, फॉल्स आहे, तर तो बाहेर आला. पण एकदा त्याने कंडिशन फॉल्स जरी असली तरी आउटपुट आपल्याला इथं आलंय, कारण फर्स्ट टाइम तो काय करतो, ऑलवेज ट्रू असू किंवा फॉल्स असू, ऍटलिस्ट एकदा तरी एक्झिक्यूट होतो. कोण एक्झिक्यूट होतो? डू व्हाईल लूप. कळालंय? पण हे स्टेटमेंट जर मी व्हाईल मध्ये लिहिलं, हेच स्टेटमेंट मी व्हाईल मध्ये लिहिलं, तीच कंडिशन यूज करून, सेम कंडिशन यूज करतोय बघा, यनो इज लेस दॅन 0, सुरुवातीला यनो 0 आहे, कंडिशन काय लिहिली, यनो इज लेस दॅन 0, याचा आउटपुट काय येईल कोण सांगतंय? खूप भारी कन्सेप्ट आहे समजण्यासारखं. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन व्हाईल अँड डू व्हाईल. तर सेम प्रोग्राम सेम कंडिशन्स आपण दोघांमध्ये पण लावल्यात. डू व्हाईलचं आउटपुट आपण बघितलंय, जरी कंडिशन फॉल्स असली तरी तो ऍटलिस्ट मला एकदा त्यांनी प्रिंट करून दिलायच. व्हाईल मध्ये काय होईल, काय वाटतंय तुम्हाला? काहीच नाही येणार. ओके, बाकीच्यांना काय वाटतंय? एक जणांचं आन्सर आलं, दोन तीन जणांचं आन्सर आलंय. ओके, काही जण म्हणताय 0 येईल, काही जणांचं म्हणणं आहे काहीच नाही येणार. ओके, तर याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस व्हाईल लूप एक्झिक्यूट होतो ना, तो काय करतो, ऑलवेज कंडिशन पहिल्यांदा चेक करतो. कंडिशन जर फॉल्स झाली तर तो डायरेक्ट बाहेर जातो, कंडिशन ट्रू झाली तरच तो आत येतो. आता ही कंडिशन फॉल्स होईल का ट्रू होईल सांगा बरं. यनोची व्हॅल्यू 0 आहे, तर यनो इज लेस दॅन 0 ही कंडिशन जर चेक करायला गेला तर कंडिशन काय होणार आहे, फॉल्स होणार. 0 इज नॉट लेस दॅन 0, 0 इज इक्वल टू 0, पण 0 इज नॉट लेस दॅन 0 म्हणजे तो बाहेर जाईल. तर काहीच प्रिंट नाही व्हायला पाहिजे आपल्याला. कळालं? काहीच प्रिंट नाही झालं बघा. पण तेच जर मी सेम कंडिशन डू व्हाईल वर लावली तर काय होतंय, प्रिंट होतंय. काय प्रिंट होतंय, एक व्हॅल्यू फर्स्ट टाइम त्याच्यामध्ये तो लूप मध्ये जातोच. कधी? डू व्हाईल मध्ये. आणि हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तर नोट्स मध्ये काढताना लिहून ठेवा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन व्हाईल अँड डू व्हाईल. तर सिंटॅक्टिकली तुम्ही सांगू शकता की व्हाईल मध्ये असं चेक होतो, असा सिंटॅक्स असतो, व्हाईल त्याच्यानंतर कंसात कंडिशन, त्याच्यानंतर स्टेटमेंट्स आणि लूप संपला. त्याच्यानंतर डू व्हाईलचं सिंटॅक्स कसा, डू त्याच्यानंतर ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट आतमध्ये स्टेटमेंट्स, त्याच्यानंतर व्हाईल आणि कंडिशन. व्हाईल कंडिशन झाल्यावर सेमिकोलन पण आहे. कळालं? दुसरा डिफरन्स कसला की व्हाईल आणि डू व्हाईल हे सेम काम करतात, आउटपुट सेम ते प्रिंट करतात, पण डू व्हाईल हा ऑलवेज एकदा तरी एक्झिक्यूट होतो, रादर दॅन युअर कंडिशन इज ट्रू ऑर फॉल्स. कळालंय? कंडिशन ट्रू जरी असेल किंवा फॉल्स जरी असेल, एकदा तरी तुमचं आउटपुट येईलच. कशात? डू आणि व्हाईल मध्ये. पण नॉर्मल व्हाईल असेल तर कंडिशन फॉल्स झाली तर आउटपुट येणार नाही, ऑलवेज कंडिशन ट्रूच लागते व्हाईल मध्ये. हा डिफरन्स आहे, आणि हा युनिव्हर्सिटीच्या एक्झामला पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. बऱ्याचशा तुम्ही जर ओल्ड क्वेश्चन पेपर्स बघितले तर याच्यामध्ये हा क्वेश्चन येतोच, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डू व्हाईल अँड नॉर्मल व्हाईल लूप. तर त्याचा आन्सर सगळ्यांना कळालंय? डाऊट आहे का कोणाला याच्यात? आणि या असाइनमेंट्स तुम्ही पण करायच्यात. डेमॉन्स्ट्रेट एक्झाम्पल ऑफ व्हाईल लूप अँड डेमॉन्स्ट्रेट एक्झाम्पल ऑफ डू व्हाईल लूप. याच्यामध्ये डिफरन्स क्लिअर होतो लगेच. व्हाईल लूप मध्ये कंडिशन फॉल्स असली तर आउटपुट प्रिंट होत नाही, डू व्हाईल मध्ये कंडिशन फॉल्स असली किंवा ट्रू असली तरी पण ऍटलिस्ट एकदा तरी आउटपुट येणारच. आणि तिन्ही पण म्हणजे 1 ते 10 नंबर पर्यंत प्रिंट करायचे, तिन्ही पण लूप मध्ये आपण एक्झाम्पल्स पाहिले. ओके, तर ह्या सगळ्या असाइनमेंट्स तुम्ही
ट्राय आउट करायच्यात. आज आपण इथं थांबूयात. क्वेश्चन